शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडीचे निखिल आणि निखिल मैदानात. निखिल बडेकर त्याच्यासोबत चाललाय तो निखिल दाभाडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात दोन्ही हे फलंदाज, उत्कृष्ट पद्धतीचे फलंदाज. चालू असलेला सामना 6 षटकांचा होईल. यानंतरचे सर्व उर्वरित सामने हे 4 षटकांचे राहतील. आयोजकांचा निर्णय आहे. तरी सर्व खेळाडूंनी याची दखल घ्यावी. यानंतरचे सर्व उर्वरित सामने हे 4 षटकांचे होतील. दोन्ही संघांना नम्र विनंती, त्वरित सामना चालू करून घ्यावा. यानंतर आपल्याला अजून 4 सामने उरकून घ्यायचे आहेत. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 दिवे विरुद्ध जाधववाडी प्रतिष्ठान, क्षमस्व शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. स्ट्राइकवर आहे तो निखिल दाभाडे, नॉन स्ट्राइकला आहे तो निखिल बडेकर. कातोबानाथचे पहिलं षटक घेऊन येतोय तो ओमकार कटके. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, त्यावर उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय ते ओमकार कटकेने. अनेक प्रकारचे इतिहास रचल्या त्या मैदानावर असा हा उत्कृष्ट असा खेळाडू ओमकार कटके. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि चौकाराने खातं उघडले ते निखिल दाभाडे यांनी. संघाची धावसंख्या गेली ती 4, बिनबाद 4. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स. उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण केले ते सूरज याने. पंच किती रन काढलेत? 2. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 6, बिनबाद 6. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं ते सूरज पवार याने. उत्कृष्ट पद्धतीचा हवेतला टोला, त्यावर एरर ऑफ जजमेंट आणि सुयश गाडे यांच्याकडून थोडीशी निराशा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 7. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय तो निखिल दाभाडे आणि स्ट्राइकवर आलाय तो निखिल बडेकर. उत्कृष्ट पद्धतीचा फलंदाज. पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. षटक घेऊन आलाय तो ओमकार कटके. बचावात्मक पद्धतीचा खेळ स्वीकारलाय तो निखिल बडेकर याने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर झाली ती 7 रनांवर.
पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचं कमबॅक केले ते ओमकार कटकेने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 7. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे षटक घेऊन येतोय तो विजय उर्फ बाबू पवार. उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाज. त्याचा सामना करेल तो निखिल दाभाडे. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय तो निखिल दाभाडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो निखिल. क्षेत्ररक्षणात खूप सारे बदल. विजयचा पहिला चेंडू. यावर उत्कृष्ट पद्धतीचा गॅप मध्ये मारलेला शॉट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्कृष्ट पद्धतीचा चौकार मारलाय तो निखिल दाभाडे यांनी. धाव संख्येत 4 ने पुन्हा एकदा भर. संघाची धाव संख्या झाली ती 11. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ दाखवतो निखिल दाभाडे. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय तो निखिल. विजयचा दुसरा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू. त्याच्यावर उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षक दाखवले ते सूरज याने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या 11 वर स्थिर. टाकेल तो विजय, खेळेल तो निखिल. उत्कृष्ट पद्धतीचा स्लोवर वन आणि त्याच्यावर चकवा भेटलाय तो निखिल दाभाडेला आणि संघाला पहिला धक्का भेटलाय तो निखिल दाभाडेच्या स्वरूपात आणि धक्का दिलाय तो विजय पवार यांनी. निखिलची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अशोक. पाहूया अशोक काय करतोय आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करून परततोय तो निखिल दाभाडे. वैयक्तिक 11 धावांवर परततोय तो निखिल दाभाडे. निलेश काळे, परत गणेश काळे आणि वकील साहेब म्हणणार आता काय त्यांचं नाव माहिती नाही. रजनीकांत जाधव, निलेश काळे, गणेश काळे. या ठिकाणी सामना पाहण्यासाठी ॲडव्होकेट रजनीकांत काळे, क्षमस्व रजनीकांत जाधव तसेच गणेश काळे त्यांच्यासोबत निलेश काळे यांचे आगमन झालेले. त्यांचे सहर्ष असं स्वागत. उत्कृष्ट पद्धतीचा टोलवलेला चेंडू. त्यावर 1 धाव पूर्ण. 1 धावेने खातं उघडले ते अशोक याने. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 12. 1 बाद 12. विजयचं दुसरं षटक. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत टोलवलेला चेंडू. त्यावर फिल्डर आणि उत्कृष्ट पद्धतीचा झेल घेतलाय तो विजयने. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ दाखवतात ते कातोबानाथ 11 संघ. आणि बाद झालाय तो निखिल बडेकर. बडेकरची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो आप्पा. पाहूया आप्पा आपल्या संघासाठी काय करतोय ते. उत्कृष्ट पद्धतीचं षटक टाकले ते विजय याने. 4 धावांच्या बदल्यात 2
विकेट घेतल्या त्या विजय याने उत्कृष्ट पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो विजय उर्फ बाबू पवार. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तो विजय. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 12. 2 बाद 12. या सामन्यासाठी उत्कृष्ट असे पंच लाभलेत ते प्रदीप आणि मंगेश. उत्कृष्ट पद्धतीचा अनुभव आहे दोन्ही पंचांकडे. वैयक्तिक दुसरे संघाचे तिसरे षटक घेऊन येतोय तो ओमकार कटके. पाहूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतो ते. विजयीच्या दमदार यशानंतर संघाची जबाबदारी स्वीकारली ते ओमकार कटके यांनी. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. कातोबानाथ 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यांच्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवताना संपूर्ण हे 11 खेळाडू. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 12. वैयक्तिक दुसरे संघाचे तिसरे षटक घेऊन आलाय तो ओमकार. ओमकारचा सामना करेल तो अशोक. पाहूया काय करतोय अशोक. बचावात्मक पद्धतीचा खेळ. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 12 वर स्थिर. आणि बोल्ड आउट झालाय तो अशोक. उत्कृष्ट पद्धतीचं पुन्हा एकदा ओमकारने बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे. जाधववाडी संघाला तिसरा धक्का. अशोकची जागा भरून काढण्यासाठी जातात ते श्रीकांत उर्फ महाराज. जाधववाडी संघाचं अनुभवी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज असे चाललेत ते महाराज. ओमकारचा पुढील चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या गेली ती 13 वर. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ चाललाय तो कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. उत्कृष्ट पद्धतीने टोलावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्याच्यावर 1 धाव पूर्ण. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धाव संख्या झाली ती 14. तीन बाद 14. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंग तसेच फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवतात ते कातोबानाथ 11 हा संघ. आणि बॅटची कड लागून झेलबाद झालाय तो मयूर उर्फ आप्पा.
4-14. पंच सामना त्वरित उरकावा आपणास नम्र विनंती. यानंतर आपल्याला अजून 4 सामने घ्यायचे आहेत. उर्वरित सर्व चारीच्या चारी सामने हे 4 षटकांचे होतील. सर्व खेळाडू, कर्णधार, संघ मालक त्यांचे पाठीराखे यांना सगळ्यांना नम्र विनंती, आपण एक दखल घ्यावी की यानंतरचे सर्व सामने हे 4 षटकांचे होतील. मयूरशी जागा भरून काढण्यासाठी जातात ते नागेश बडेकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. जाधववाडीचे चॉईस प्लेयर नागेश बडेकर. टाकेल तो कटके. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय तो ओमकार कटके. बचावात्मक पद्धतीचा खेळ, त्याच्यावर एक धाव पूर्ण. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या गेली ती 15. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केले ते ओमकार कटके यांनी. 3 रनाच्या बदल्यात 2 विकेट बाद केल्यात. षटक क्रमांक 3च्या षटक क्रमांक 3 मध्ये धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 16. वैयक्तिक पहिले संघाचे 4थे षटक घेऊन आलाय तो समीर. पाहूया समीर आपल्या संघासाठी काय करतोय. टाकेल तो समीर, खेळेल तो महाराज. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचा टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानले ते महाराज यांनी. बॉलिंग टाकतात ते समीर. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केलंय ते समीर यांनी. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी चालू आहे समीर यांची. दोन्ही अनुभवी फलंदाज, परंतु त्यांच्या अनुभवाला चकमा देत बॉलिंग टाकतायत ते समीर. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ते 18. यावर झेलबाद झाले ते नागेश बडेकर आणि शेवटच्या बॉलवर विकेट घेऊन उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केलं ते समीर यांनी. धाव संख्या स्थिर आहे ते 18 वर. जाधववाडी संघाला खूप साऱ्या फटक्यांची गरज. नागेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो प्रदीप.
वैयक्तिक दुसरे संघाचे 5वे षटक घेऊन आलाय तो विजय उर्फ बाबू. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं पहिल्या षटकामध्ये. त्याला साजेशी पुन्हा एकदा खेळी केले ते बाबू यांनी. धावसंख्येत 1 भर. महाराजच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावसंख्येत 1 भर. धावसंख्या झाली ती 19. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. चालू सामन्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे लेखनिक लाभलेत या ठिकाणी. प्रतीक उर्फ बाळा झेंडे. टाकेल तो विजय, खेळेल तो प्रदीप. अतिरिक्त धावसंख्येत 2 भर. धावसंख्या झाली ती 21. उत्कृष्ट पद्धतीचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय तो विजय उर्फ बाबू यांनी. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान देव पंचक्रोशी विरुद्ध सोनोरी. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, त्यावर उत्कृष्ट पद्धतीची सुजय गाडीची फिल्डिंग. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या झाली ती 22. आत्ताच या ठिकाणी मैदानावर अमरदीप गुंड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा 1 भर. धावसंख्या झाली ती 23. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय ते कातोबानाथ 11 या संघासाठी. आत्ता जे पुरंदर प्रीमियर लीग झालं त्या लीगचे विजयी संघाचे मालक आकाश पवार यांचंही नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष असं स्वागत. वैयक्तिक पहिले संघाचे शेवटचे षटक घेऊन आले ते निलेश झेंडे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर झाली ती 23 वर. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. शेवटचं षटक घेऊन आलाय तो निलेश. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू आणि सीमारेषा पार षटकार. उत्कृष्ट पद्धतीचा षटकार मारलाय तो श्रीकांत उर्फ महाराज यांनी. जाधववाडी संघाला अशा षटकारांची खूप काही गरज. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 29. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान देवे पंचक्रोशी विरुद्ध सोनोरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नंबर विनंती. टॉस सोडून घेण्यासाठी आपण मैदानात यावे आणि यावर निलेश झेंडे यांची उत्कृष्ट पद्धतीची कमबॅक आणि बोल्ड पद्धतीत आउट काढलाय त्यांनी श्रीकांत यांना. जाधववाडी संघाला खूप मोठा असा धक्का.
श्रीकांत यांची जागा काढण्यासाठी जातोय तो सौरभ झेंडे. जाधववाडी संघाला मोठ्या फटक्यांची गरज. पाहूया अशा प्रकारचे फटके बबलू उर्फ सौरभ मारतोय का. उत्कृष्ट पद्धतीचं कमबॅक गोलंदाजीत केले ते निलेश यांनी. षटकारानंतर त्रिफळावाद. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत तोललेला चेंडू. धाव संख्येत 2 ने वाढ. धाव संख्या झाली ती 31. अतिरिक्त धाव संख्येत 5 ने भर. नो बॉल. धाव संख्या झाली ती 36. पंच फ्री हिट असेल ना. धाव संख्या पोहोचली ते 36 वर. फ्री हिटचा चेंडू. पाहूया सौरभ काय करतोय ते आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीने टोललेला चेंडू. त्यावर गाडीची उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण. तरी सुद्धा धाव संख्येत 2 ने वाढ. धाव संख्या झाली ते 38. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया काय करतोय तो निलेश आपल्या संघासाठी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावबाद झाले ते प्रदीप. धाव संख्या स्थिर आहे ती 38 वर. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान देवी पंचक्रोशी विरुद्ध सोनोरी. सोनोरी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाच्या शंभूराजे प्रतिष्ठान देवी पंचक्रोशीच्या कर्णधाराला नम्रवंती. सामन्याचे मान्यवर दत्तात्रय झेंडे यांना नम्रविनंती आपण नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यावे. यानंतर होणारा सामन्याची नाणेफेक मान्यवर दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते होईल. दोन्ही संघाचे कर्णधार यांना नम्रविनंती. टॉस सोडून घ्यावा. कॅमेरामॅन यांना नम्र विनंती. टॉसवर आपण फोकस करावा थोडासा. यानंतर होणारा सामना सोनोरी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. या सामन्याचा नाणेफेक होत आहे. दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते हा टॉस होत आहे. या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान देवी पंचक्रोशी यांनी टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवावा. आणि होणारा सामना हा 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाचे कर्णधार यांना नम्र विनंती आपण एक दखल घ्यावी की होणारा सामना हा 4 षटकांचाच असेल. पंच प्रदीप तसेच पंच मंगेश यांना नम्र विनंती सामना त्वरित चालू करून घ्यावा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती सामना त्वरित चालू करून घ्यावा. यानंतर आपल्याला अजून 4 सामने पूर्ण करायचे आहेत. कातोबानाथ 11 संघाचे दोन्ही फलंदाज मैदानात आलेले.
जाधववाडी संघाला नंबर विनंती, त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि सामना हा चालू करून घ्यावा. सामना खूपच संत गतीने चाललेला आहे, तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंना नंबर विनंती, सामना त्वरित उरकावा. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करून बॅटिंगसाठी आलाय तो ओमकार कटके, त्याला साथ देतोय तो सुयश गाडे. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध सोनेरी. या सामन्याची नाणेफेक शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी या संघाने जिंकलेली होती. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, तरी सोनेरी संघाला नंबर विनंती, 6 षटकाच्या समाप्तीनंतर आपले 2 फलंदाज मैदानात पाठवावे. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. जाधववाडी संघाचे चॉईस प्लेयर नागेश बेडेकर यांच्या स्वरूपात पहिलं षटक चालू झालेलं आहे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. स्ट्राईकवर आहे तो सुयश गाडे, नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार कटके. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन चालू आहे ते नागेश बेडेकर यांचं. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतात ते नागेश बेडेकर. निर्धाव स्वरूपाचे चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू, त्यावर चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावांच्या मदतीने आपलं खातं उघडले ते संघाचं आणि आपलं खातं उघडले ते सुयश गाडे यांनी. धाव संख्येत 4 ने भर. धाव संख्या झाली ती बिनबाद 4. नागेश बेडे यांचा पुढील चेंडू. दिशा बदलून दिशा बदलून खेळण्याचा प्रयत्न, पण त्यात असफल ठरले ते सुयश गाडे. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा फटका, त्यावर मयूरची उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या 4 वर स्थिर. खेळतोय तो सुयश, टाकतोय तो नागेश. पुन्हा एकदा दिशा बदलून मारायचा प्रयत्न, त्यावर धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 5. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते नाना उर्फ सुनील जाधव यांचं वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. सामना करेल तो सुयश. बॅटची कड लागून गेलेला चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या 5 वर स्थिर. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला चेंडू, त्यावर पाहूया काय होतंय ते. श्रीकांत यांची उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि धावबाद झालाय तो सुयश. जाधववाडी संघात जल्लोषाचं वातावरण, कारण त्यांना माहिती आहे जी विकेट गेले ती खूप मोठी विकेट होती. या मैदानावर षटकारा चौकारांची आतिषबाजी करणारा तो सुयश गाडे बाद झालेला आहे. सुयश गाडीची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो ऋत्विक उर्फ मुन्ना.
पंच सामना त्वरित चालू करून घ्यावा. आपणास नम्र विनंती, चालू सामन्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचे पंच लाभलेत ते प्रदीप आणि मंगेश. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं आणि आपल्याकडे जो अनुभव आहे त्याचं प्रदर्शन करतात ते सुनील उर्फ नाना. टाकतील ते नाना, खेळेल तो मुन्ना. उत्कृष्ट पद्धतीचा बचावात्मक पद्धतीचा खेळ स्वीकारलाय तो मुन्ना यांनी. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे ती कातोबानात 11 या संघाला. पाहूया जाधववाडी संघ काय करतोय, रोखतोय का. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धावसंख्या स्थिर झाली ती 5 वर. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट पद्धतीचं फिल्डिंगचं प्रदर्शन केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या झाली ती 7. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, ऋत्विक यांचा बचावात्मक खेळ. संघाला सध्या फटक्यांची नाही तर मैदानावर टिकून राहण्याची गरज आणि त्या गरजेला पुरेपूर उरून पडलाय तो ऋत्विक उर्फ मुन्ना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे ते जाधववाडी या संघासाठी. पंच सामना त्वरित चालू करून घ्यावा. खूप संत गतीने सामना चाललेला आहे. आयोजकांची विनंती आहे आपणास की सामना त्वरित चालू करून घ्यावा. वैयक्तिक दुसरे, संघाचे तिसरे षटक घेऊन आलेत ते नागेश. जाधववाडी संघाचे चॉईस प्लेयर नागेश बडेकर. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतात ते नागेश बडेकर. नागेश बडेकर यांचा सामना करतोय तो ओमकार कटके. बॉलिंगच्या प्रदर्शनानंतर बॅटिंगचं प्रदर्शन करायला आलाय तो ओमकार कटके. संघाला खूप काही अपेक्षा ओमकार कटके यांच्याकडून. वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या झाली ती 8. 1 बाद 8. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतात ते नागेश बडेकर. आपल्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात ते नागेश बडेकर. नागेश बडेकर यांचा सामना करतोय तो ओमकार कटके. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, पाहू यावर काय होतंय ते. आणि 1 बाउन्स चौकार. उत्कृष्ट पद्धतीचा फटका लगावलाय तो ओमकार कटके यांनी. धावसंख्या 4 ने भर, धावसंख्या झाली ती 12. 1 बाद 12. चालू असलेला सामना कातोबानात 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धावसंख्या रोखली ती 12 वर. गॅप मध्ये मारलेला फटका, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 1 धावेवर समाधान मानले ते ओमकार कटके यांनी. स्ट्राईकवर आलाय तो ऋत्विक.
पाहूया ऋत्विक काय करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या झाली ते 13. चालू असलेला सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. तिसरं षटक घेऊन आले ते नागेश बडेकर. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो मुन्ना. त्याला उत्कृष्ट पद्धतीची साथ दिली ती ओमकार यांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. त्या धावांचा पाठलाग करताना कातोबानाथ 11 या संघाने 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या बदल्यात 14 धावा केलेल्या आहेत. उत्कृष्ट पद्धतीने चालू असलेला सामना, लो स्कोर मॅच म्हणून ज्यांना म्हणतात तो चालू असलेला सामना. वैयक्तिक दुसरे संघाचे चौथे षटक घेऊन येतात ते सुनील उर्फ नाना जाधव. उत्कृष्ट पद्धतीचे अनुभवी गोलंदाज. अनुभवी गोलंदाजापुढे युवा शक्ती, उत्कृष्ट पद्धतीचा युवा फलंदाज ऋत्विक काळे. पाहूया काय करतोय ऋत्विक आपल्या संघासाठी. अटीतटीचा सामना जाधववाडी वर्सेस दिवे. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका आणि उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय ते जाधववाडी या संघाने. दिवे संघाला ऋत्विक स्वरूपात मोठा असा धक्का, आणि तो धक्का प्राप्त केलाय तो अनुभवी गोलंदाज सुनील यांनी. धावसंख्या 14 वर स्थिर. 2 बाद 14. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचकृषी विरुद्ध सोनोरी. या सामन्याचा टॉस शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचकृषी यांनी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. ऋत्विकची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रोहित. उत्कृष्ट पद्धतीचा अटीतटीचा चालू असलेला सामना. गोलंदाज आपल्या अनुभवाचा फायदा घेत आहेत. सुनील नाना यांच्यासोबत चर्चा करताना श्रीकांत उर्फ महाराज. दोन्ही पंचांना नम्र विनंती सामना त्वरित चालू करून घ्यावा. यानंतर आपणास 4 सामने पूर्ण करायचे आहेत. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. थोडेसे चकलेले बॅट्समन. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती 14 वर. स्लोअर स्वरूपाचा चेंडू. त्यावर एक चोरटी धाव पूर्ण घेतलेली आहे ते रोहित. त्याला साथ दिली ती ओमकार कटके यांनी. दिवे संघाला ओमकार कटकेकडून खूप काही अपेक्षा. आपण ज्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केले त्याला साजे असं बॅटिंगचं प्रदर्शन करावं अशीच प्रत्येक खेळाडूची इच्छा. सुनील यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो ओमकार कटके. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतात ते नाना. ओमकार यांना न समजलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या रोखली ती 14 वरच. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ज्या प्रकारची जाधववाडी संघाला
गरज होती त्याच प्रकारची बॉलिंगचं प्रदर्शन करतात ते नाना. आपल्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करतात ते नाना. पंचांचा निर्णयाची प्रतीक्षा पाहूया. पंच काय निर्णय देतात ते. थर्ड अंपायर.
बंद करून ठेवले बटन त्याचे विकास भापकर रोख रक्कम आहे 500 रुपये तुम्हाला 500 रुपये रोख रक्कम सचिन काळे असं असं काय करतो शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आत्ताचा होणारा अतितटीचा असा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध सोनोरी विलेज. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सोनोरी संघाला विनंती राहील आपले पहिली जोडी मैदानात पाठवायचे. याच्यानंतर का ही चालू पण 4 ओव्हरची आता. होय सांगा सांगा. 4 ओव्हरचा मॅच आहे का सांगितले टॉस सोडवताना सांगितले. आत्ताचा सामना 4 षटकांचाच राहील याची सर्वांनी